हा. मी 8 मार्च पासून रेखीमध्ये आली ती प्रीती मॅडमच्या माध्यमातून. ऍक्च्युली मला म्हणजे मी खूप फ्रस्ट्रेशन मध्ये होती. घरातले काही प्रॉब्लेम्स होते आणि खूप टेन्शन मध्ये असायची. तर त्यांच्या म्हणजे जॉईन करायच्या आधी आता आम्ही मॅट्रेसचा बिझनेस करतो सोबत, त्याच्यामुळे आमचा विषय होत होता आणि त्यांना असं जाणवलं असेल माझ्यामध्ये. पण मग तेव्हा त्यांची एनर्जी, पॉझिटिव्ह एनर्जी आली तेव्हा त्यांनी मला सांगितलं की असा असा विषय आहे रेकीचा. तोपर्यंत मला तर काही कळलं नव्हतं रेकी म्हणजे काय. मग परत सहज एकदा आमचा फोन झाला, मग ते म्हणे असं असं रेखीचं आहे बघ, करशील का? म्हटलं हो करेल ना. आणि मला मेडिटेशन करायची खूप इच्छा होती. मी एक शोधामध्ये होती की मेडिटेशन कसं करायचं. मी खूपदा प्रयत्न केले पण कधी माझ्याकडनं होतच नव्हतं ते. खूप सेशन्स अटेंड केले मी वेगवेगळे, पण माझ्याकडनं होत नव्हतं. मग हे रेखीचं त्यांनी मला सांगितलं. मग तुमची लिंक मला पाठवली त्यांनी. मग मी जॉईन केली, ते ऐकलं पहिलं सगळं. आणि मग माझी 8 मार्च पासून सुरुवात झाली. पहिली डिग्री कम्प्लीट झाली 11 मेडिटेशननी. आणि 21 मेडिटेशन सेकंड डिग्रीचे होते, तर ते 2-3 दिवसापूर्वी झालेले आहे. पण मला काल परवापासून असं वाटतंय की मी आतल्या आत खूप आनंदी होते. हळूहळू म्हणजे माझ्या आतमधला आनंद बाहेर येतोय आता. पहिले मी थोड्या थोड्या गोष्टींवर विचार करून नाराज व्हायची आणि मी फ्युचरचा विचार करायचे, म्हणजे प्रेझेंट मध्ये कधीच नव्हती. एक तर वर्तमान काळात जायची किंवा फ्युचरचा विचार करायची की कसं व्हायचं, किंवा झालेल्या गोष्टींवरती जास्त विचार करायचे. पण आता जो 21 मेडिटेशन पूर्ण झाल्यानंतर मला असं वाटतंय की मी आतूनच खूप आनंदी होते. आणि कसलाच विचार नाही करत, जे प्रेझेंट मध्ये चालू आहे ना त्याचा विचार करते. आणि त्याचा त्याचा आनंदाचा उपभोग घेते. एवढा माझ्यामध्ये फरक झालेला आहे बघ. म्हणजे मी स्वतः खुश व्हायला लागलेली आहे. मी स्वतःवरतीच अनुभव घेतला पहिला. आणि रेखी द्यायला तर प्रॅक्टिस करून करून रेखी पण देता येते मला. मी ज्यांना ज्यांना रेखी देते त्यांचा पण मला अनुभव येते का त्यांच्यामध्ये पण मला वाटते थोडासा पॉझिटिव्हिटी. असा मला अनुभव आलेला आहे. ओके, आरोग्यासाठी देत आहात की दुसऱ्या कामासाठी देत आहात? अं, इतर. आरोग्यासाठी आणि इतर आरोग्यासाठीच. ओके, खूप छान. आणि मुलीला पण देते तिच्या अभ्यासासाठी. हा. ती पण थोडीशी डिप्रेशन मध्ये होती, पण ती पण जरा थोडीशी त्यातनं बाहेर निघती असं. ओके, खूप छान. खूप छान. मस्त. बहुत बढिया. या बॅचचे लोक बोलत नव्हते ना, बऱ्याच दिवसापासून आपण शेअरिंगच घेणं बंद केली, वेगळेच विषय चालतात आपले. तर थँक्यू सुनीता. असेच अनुभव शेअर करत राहा, असेच करत राहा. आणि प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. बस. आज 1 तारखेला. ओके, पहिल्यापासून बोलते मॅडम मग. नाही नाही नाही, आहे, सुरू ठेवा, काय हरकत नाही. मग 1 तारखेपर्यंत माझं काहीच मेडिटेशन पण होत नव्हतं. म्हणजे बरेच अडथळे येत होते मेडिटेशन करताना. लक्ष पण नव्हतं मेडिटेशन मध्ये आणि ब्रेक ब्रेक होत होतं. तर 1 तारखेपासून माझं आता मेडिटेशन पण होत आहे. आणि थोडी सुरुवातीला ज्या वेळेस 1-2 मेडिटेशन झाले तेव्हा जी अशी खूप चिडचिड झाली. पण नंतर आता तिसऱ्या मेडिटेशन नंतर माझं थोडंसं आतून जसं पॉझिटिव्हिटी किंवा शांतते, एखादं जर बोलतंय ना, ठीक आहे बोलतंय, काय त्याचं रिॲक्ट नाही होते पटकन, जे आधी होत होतं. तर आता रिॲक्शन तशी येत नाहीये. ठीक आहे, आता थोडंसं ठीक आहे बोलताय ना, आपण दुसऱ्या वेने जाऊ किंवा करू असं वाटतंय. छान 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 छान. प्रीती, सॉरी मयुरी, तुमच्यामधला हा बदल म्हणजे माझ्यासाठी खरंच एक म्हणजे मला शॉक आहे हा, एवढ्या लवकर जर मयुरी असा काही रिझल्ट सांगते तर. थँक्यू मयुरी, मनापासून धन्यवाद. थँक्यू अशीच मॅम. पण प्रगती करा. मला स्वतःलाच असं वाटतंय का हे झाल्यानंतर मी का बोलत नाहीये किंवा का असं, म्हणजे शांत आहे आतून असं फील होतंय आता. खूप छान. मस्त. सेकंड डिग्रीला आल्यानंतर अजूनही खूप छान बदल होणार. मस्त, खूप. थँक्यू मॅम, सगळ्यांचे थँक्यू. येस, फक्त सगळ्यांनी मेडिटेशन करा. ओके. मीना नलवाडे, एक एक्सपिरियन्स, त्यानंतर प्रीती मते, आणि मग मी पुढे जाणार आहे. आणि हे जे आहे ना, हे रेकॉर्डिंग फक्त जवळ राहणार आहे. हे काही आपण चढवणार नाहीये, टेन्शन घेऊ नका. तुम्ही ज्या दिवशी देसाल ना, स्पेशल ती चढवत असते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. मी हॉस्पिटलला ओपीडीला काम करत असते. मग आमचे सर खूप चिडके आहेत. मी त्यांच्यावरती ट्राय केला. मी त्यांना रेकी दिली तर ते शांत झाले. पाहिलं, ऑफिस मधल्या बॉसवर रेकी दिली की ते पण शांत होतात, समजून घ्या. खूप छान.
मस्त. आणि हे हे एक्सपिरियन्स आपण बाहेर जास्त असे हे करत नाही ना, पण आपल्या क्लासमध्ये आपले काय एक्सपिरियन्स आहेत मला माहिती पाहिजे ना, की कोण कुठून आलं, पुढे कसं गेलं. मे बी एखादी केस येईल पुढे, की मॅडम मला अमुक अमुक त्रास होत आहे, मग यांचा प्रवास कसा झाला, यासाठी हे नंतर आपण जेव्हा एक्सपिरियन्स घेऊ ना, एकाने एकाने द्यायचे. खूप छान, मस्त. आता एकेकाचा नंबर लावणार आहे मी एक्सपिरियन्स शेअरिंगला. थर्ड डिग्रीला गेले की असा तो गठ्ठा करते. कोणाचं नाव घेतलं? प्रीती मतेचं नाव घेतलं होतं मी. प्रीती मते दिसतात का मला? प्रीती मते, प्रीती लेप झाल्या काय ग प्रीती मते? नाव घेता बरोबर. ओके, काही चोर आहेत ना मला पकडायचे आहेत, की त्यांनी ना कधी शेअरिंग, त्यांनी कधी काहीतरी केलंच पाहिजे, हा माझा उद्देश आहे. आणि म्हणून मी काय म्हणू शकतो आपण, कोमल कोमल काही वाटते स्वतःला जरा बरं मेडिटेशन नंतर? हो मॅडम. सो आतापर्यंत माझे 4 टाइम्सच झालेत. बर. तरी सुद्धा माझी चिडचिड किंवा आतलं जे काम असतं, काम फील होतं, ते मी ऑब्झर्व केलंय 4 वेळा हे जे मेडिटेशन झाल्यानंतर. आणि आधी मी रिॲक्ट करायचे, म्हणजे खूप जास्त रिॲक्ट होते. आता मला असं राग आला तर मला ते कळतंय की हा मला राग आलाय, आणि मग रिॲक्ट व्हायचं मी बंद होते. एवढं 4च मेडिटेशन नंतर मला हे एवढं बदल जाणवला आणि कामनेस असं फील होतो आतमधून. आणि मी पूर्ण हे झालीये किंवा माझे क्लीन झालेत चक्र असं नाहीये. अजून खूप मोठी जर्नी आहे. जस्ट द बिगिनिंग आय वुड बरोबर. से. बट हा म्हणजे 30-40% माझा रागावर किंवा रिॲक्ट होण्याच्या ह्याच्यावर कंट्रोल आहे. पुढे अजून मी करणार आहे आणि होपफुली होईल ते 100% होणार असं. होणार होणार. आणि एन्झायटी किंवा टेन्शन हे माझं सारखं असायचं. म्हणजे जरी लाईफ मध्ये चांगलं चाललं असेल तरी एखादी छोटी क्षुल्लक गोष्ट घेऊन त्याच्यावरती ओव्हर थिंकिंग किंवा त्याच्यावरतीच मग एन्झायटी त्या गोष्टीसाठी घेऊन बसणं हे माझं कमी झालं आता. म्हणजे मी फोकस्ड आहे थोडंसं. ते मी ऑब्झर्व केलं की मी आता जे आहे ना प्रेझेंट मोमेंट मध्ये ते फोकस्ड आहे थोडंसं. आणि पुढचं किंवा मागचं पास्ट आता नाही मी करत आहे. म्हणजे बऱ्याच एक्सटेंडला ते कमी झाले. असं खूप छान. पूर्ण झालंय असं नाही म्हणत मी, पण बरंच कमी झालंय असं. 4 मेडिटेशन मध्ये किती होणार ग कोमल? आणि 4 मेडिटेशन मध्ये जर कोमल एवढं सांगते आहे तर एक होप्स आल्या ना मला पण, की आपण इथे खूप सुंदर प्रकारे काम करू शकतो. हो नक्कीच मॅडम. हो पण मॅडम गेले काही दिवस असं, आता तुमच्या सोबत मी फोनवरती बोललेच की मला झोपच लागायची नाही किंवा थॉट प्रोसेस. तर ती प्रोसेस सुरू असल्यामुळे पूर्ण दिवस, आणि जॉब पण आहे, सो नंतर मग मला इतका हे वेळच नाही मिळायचा आहे मेडिटेशन वगैरे करायला. पण मी ठरवलंय आता करणार आहे. ह्या वीकेंडला मी हे सगळं करणार आहे. हे 3 मेडिटेशन्स मी कम्प्लीट करणार आहे. आणि मी तुम्हाला विचारणार पण होते की अट्युनमेंट सेकंड लेवल साठी कधी द्याल? गुढीपाडवा. गुढीपाडवा. तू सेकंड रेकी मध्ये ये, खूप तुला छान रिझल्ट होणार आहे. म्हणजे मी तुझी दीदी आहे, तुला माहित आहे. मी तर माझं नॉर्मली माझा एक्सपिरियन्स पण तोच आहे. सेकंड रेकी पासून ऑसम रिझल्ट आहे. तुला जे आहे ना ते सगळं कमी कमी होणार 100%. तू थर्ड ग्रँड मास्टर झालीयस? नाही ग, आत्ताशी 2-3 लेक्चर आमचे चालू झाले. अच्छा, तू थर्ड आत्ताशी लेवल. मॅमने चालू केला. थर्ड लेवल थोडं संपतेय, लास्ट आलंय. आणि आता ग्रँड मास्टर चालू झालं. ओके. हा हा हा. आणि आज पण मॅडम मला थोडं नेगेटिव्ह फील होत होतं, कारण आमच्या घरामध्ये असं झालं, डेथ झाली. मी जाऊ शकले नाही, पर्सनल रिझन्स आहेत. पण मी एकटीच आहे घरामध्ये, आणि मग एकटंच बसण्यापेक्षा देन आय डिसाइडेड वाय नॉट, म्हणजे हे वाला सेशन अटेंड केलं तर अजून पॉझिटिव्हिटी येईल. आणि योग्य निर्णय आहे. योग्य हा निर्णय. असं. आणि एकटं राहण्याची बिलकुल भीती नाही वाटू द्यायची कोमला. नाही नाही, एनर्जी मी सोबत आहे बाहेर तुमच्या. मी बाहेर पण एकटी राहिलेली. आता USA मध्ये 6 वर्ष होते, एकटीच होते. एकटीने हँडल केले, त्यामुळे एकटं राहण्याचं नाही. पण हा
नाही, असं असं काही डेथ वगैरे झाली की आपल्याला भीती वगैरे वाटते हा काही? हो वाटते, साहजिक आहे. पण मी तुमचं मेडिटेशन केलं, मी एकटी होते, थोडंसं वाटलं मला टू हा, बी ऑनेस्ट. ते तुमचं पॉवर बॉल आणि अजून एक आहे पिरामिड. पिरामिड, ते केलं आणि म्हणलं की आता हे सेशन अटेंड करूया, जरा चांगलं वाटेल. बरोबर. चांगलं एकदम. वाटलं. थँक्यू कोमल. मला मला मॅडम मला कोमलला सांगावंसं वाटतंय की मला असं नक्कीच वाटतं की असं कधीही एकटं असेल तर असं नाही, पण सेशन शक्यतो अटेंड करायचंच. सेशन मधनं खूप छान एनर्जी मिळते आणि काही डोक्यात चालू असेल, मनात भीती असेल, काही असेल ना, तर सगळं कुठच्या कुठे जातं आणि खूप फ्रेश वाटतं सेशन झाल्यानंतर. म्हणजे तुला हो तर हळूहळू अनुभव येईल, आम्हाला आहे, आम्हाला मॅडमना बघितल्यावरच इतकं छान वाटतं. हो. मॅडमना आणि हे मेन बघितलं म्हणजे मात्र हा खरंय, मॅडमला प्रज्ञा, आपल्या बघितल्यावरच. डोक्यातले जे हा प्रश्न आहेत ना त्याची उत्तरं मिळतात आपली उत्तरं आपच. मिळतात म्हणजे तुला आणि एखादी गोष्ट डोक्यात सतवते, ते 1-2 लेक्चर मध्ये मॅडम आपली आपच ते सांगतात आणि काय माहित ते उत्तर आपल्याला मिळून जातात त्या आणि कधी प्रश्नांची. कधी म्हणजे असं होतं ना, आपण बोलत नाही पण दुसरं कोणतरी काहीतरी विचारतं, तर हा त्याच्यामुळे अटेंड आपल्याला ज्या करायचं. अटेंड राईट, करायचं आणि आपल्याला ज्या कधीतरी असं शंका होतं असते आपण ते बाहेर कधी कधी बाकीचे पण विचारून जातात, हा मग हा त्यातूनच आपल्याला उत्तर मिळून आणि जातं. कधी कधी आपल्याला अटेंड करायला जमत नाही ना, मग त्यावेळेला कॅमेरा ऑफ करून तरी अटेंड करायचं, म्हणजे निदान कानावर ते सगळं पडत राहतं ना. हा खूप नाही, छान बरोबर आहे तुमचं. पॉझिटिव्हिटी येते, खूप छान पॉझिटिव्हिटी. आता तू मुळात एकटी मॅडमला बघितल्यावरच पॉझिटिव्हिटी हा येते. खूप खूप थँक्यू. खूप हा त्या सगळ्यांचा अनुभव नेहमी आहे. फ्रेश येस. असतात. मी अजून येस. समटाइम्स आय वंडर की मी एवढा मी नेहमी पॉझिटिव्ह. म्हणते, मला मी किती थकलेली असलं तरी मॅडमचं सेशन अटेंड करतेच. बरं वाटतं, खूप छान वाटतं. हो, खरंच आहे. ओके, एवढंच आपण आहे. मस्ती. थँक्यू थँक्यू. मॅडम. हो, थांबा जराशी आता. तुम्ही 5 मिनिट थांबा आता. बघा माझे वाढून द्या घरी आले आहेत. ओके. त्या अगोदर मी एक कॉम्प्लिमेंट देणार आहे आणि पुढे जाणार आहे. दीपाली कांबली आज छान दिसत आहे. पहिल्यांदा आमच्या सगळ्यांना मस्त दीपाली साडीमध्ये दिसली आहे. आणि म्हणूनच दीपालीचा व्हिडिओ सुरू आहे केव्हाचा. केव्हा मॅडम मला अरे बघ. ओके नाही दीपाली. हो ना दीपाली. हा. आज मुलीने अट ठेवलेली, मी अभ्यास करणार जर तू साडी नेसली तर, कारण मॅडम साडी नेसून असतात, तू नेसत नाहीस कधी. ये होईना बात. खूप छान, खूप छान. थँक्यू म्हणा तुमच्या मुलीला. आणि खरंच खूप छान दिसता. साडी नेसत जा. थँक्यू. ओके, चला आम्ही मेडिटेशन घेऊ आपण आता. हा, सॉरी बऱ्याच जणांचं शेअरिंग राहिलं. मला माहिती आहे खूप लोकांना बोलायचं असते, पण ना आपण एक दिवस फक्त गप्पांसाठी सेशन ठेवत जाऊ आठवड्यातला. तुम्ही दिवस निवडा कधीच्या गप्पा तर. रेकॉर्डिंग चालू आहे मॅडम.